ऐतिहासिक न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मी आपल्यासमोर ऋतुजा फटाकडे। पैठण पोलिसांतर्फे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे साजरा। महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त पोलीस स्टेशन दैनंदिन कामकाज, सशस्त्रबद्दल माहिती, वाहतूक सुरक्षा नियमाबाबत माहिती, मुद्देमाल कक्ष, बीट अंमलदार यांचे कामकाजाबद्दल माहिती, पीएसओ यांच्या कामकाजाबद्दल माहिती, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि बाललैंगिक अत्याचाराविषयीच्या घटनांच्या अनुषंगाने शालेय मुले आणि मुलींना चांगल्या आणि वाईट स्पर्शाबद्दल व्यापक स्वरूपात माहिती देण्यात आली। या प्रसंगी पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहोका 1233 शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुलांनी चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा याबाबत सखोल माहिती दिली। तसेच शाळेत येणाऱ्या जाणाऱ्यांकरिता मुले-मुली स्कूल बस किंवा खासगी वाहनाने प्रवास करतात, या दरम्यान त्यांच्यासोबत ओळखीचा कोणी व्यक्ती गैरवर्तन करत असेल, तसेच शाळेत आल्यानंतर शाळेच्या परिसरात वावरताना जर कोणताही व्यक्ती हा त्यांच्याशी गोड बोलून वाईट हेतूने स्पर्श करत आहे किंवा पाठलाग करतोय, कोणत्याही प्रकारचे आमिष किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना इजा करण्याबद्दल भीती दाखवून जवळूक साधून त्रास देत असेल, तर अशा गोष्टी सहन न करता मुलींनी किंवा मुलांनी न घाबरता सर्वात प्रथम याबाबत माहिती ही आई वडिलांना किंवा तसेच शिक्षकांना किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींना तात्काळ सांगितली पाहिजे। आपली बदनामी होईल या भावनेतून जर कोणी तक्रार केली नाही तर समोरच्या व्यक्तीची हिंमत अधिक स्वरूपात वाढू शकते। शाळा प्रशासनाने स्कूल बसवरील चालक आणि मदतनीस यासह इतर कर्मचारी यांची संपूर्ण माहिती ठेवून त्यांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना नोकरीवर ठेवणे अत्यावश्यक आहे। तसेच त्याचे गैरवर्तनाबाबत मुलांशी संवाद साधून वेळोवेळी माहिती घेणे देखील आवश्यक आहे, ज्यामुळे मुले हे त्यांचे वर्तनाबाबत न भीता बोलू शकतील, ज्यामुळे शाळेच्या परिसरातील वातावरण सुरक्षित ठेवणे शक्य होईल। तसेच मुलींनी कोठेही एकटं वावरताना अचानक काही प्रसंग उद्भवल्यास तातडीने मदत करता 112 तसेच चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 यावर संपर्क साधण्याबाबत मार्गदर्शन केले आहे। सदरवेळी शाळेचे प्राचार्य, शिक्षक, महिला तसेच पोलीस ठाण्याचा स्टाफ यांच्यासह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।